राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय युतीचा, आपली निशाणी. अरे ताईला सांगा, दादाला सांगा, आईला सांगा, अरे मामीला सांगा, आजीला सांगा, आजोबांना सांगा, अरे सर्वांना सांगा, अरे कार्यकर्त्यांना सांगा, पदाधिकाऱ्यांना सांगा, आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी निवडून येणार. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ही निवडणूक येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश शेठ ठाकूर, त्याचबरोबर जय म्हात्रे साहेब आणि प्रीतम शेठ म्हात्रे या सर्वांच्या मार्गदर्शनातून या खांदा कॉलनीला जे 4 उमेदवार ते सक्षम उमेदवार आहेत. एकनाथ दादा ही 3री टर्म या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. सीताताई पाटील 4थी म्हणजे चौकार मारण्याच्या तयारीत आहेत आणि कुसुम पाटील हे दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि त्याचबरोबर आमचे सर्व युवकांचे प्रेरणास्थान पनवेल शहर, नवीन पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ म्हात्रे या पहिल्यांदा असू द्या, पण त्यांचं कार्य गेली 10 ते 15 वर्ष या खांदा कॉलनीतल्या सर्व नागरिकांसाठी, त्याचबरोबर आसुडगाव परिसरामध्ये त्यांचं कार्य तरुण लोकांसाठी, ते क्रिकेटच्या मॅच असू द्या, सर्व उपक्रम ते राबवत आहेत. या ठिकाणी खांदा कॉलनीमध्ये 4ही उमेदवार धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. KG to PG जे ॲडमिशन आहेत ते सिक्युरिटी कॉलेजचे असू द्या, महात्माचे असू द्या, ऑरिजिनचे असू द्या या सेंट जोसेफचे असू द्या, हे 4ही उमेदवार या खांदा कॉलनीमध्ये काम काय तर लोकांचे ॲडमिशन पहिले महत्त्वाचे आहे. लोकांची जी पहिली गरज आहे ती म्हणजे मुलांना ॲडमिशन, आणि हे ॲडमिशन देण्यासाठी दादा असू द्या, दशरथ म्हात्रे असू द्या, सीताताई असू द्या, आम्ही ज्यावेळी रामशेठ ठाकूर साहेबांकडे जातो ते सांगतात हे ॲडमिशनसाठी झालेलं असणार. म्हणजे जास्तीत जास्त लोकांची जी सेवा आहे, कोणाचा नोकरीचा प्रश्न असू द्या, कोणाचा काही प्रश्न असू द्या, सुखाचा असू द्या, दुःखाचा असू द्या, हे 4ही उमेदवार सकाळपासून तर संध्याकाळ कधी तयार आहेत. आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये असतील, खेळाच्या याच्यामध्ये असतील. आणि आमदार साहेबांची एवढी निधी या खांदा कॉलनीला गेली 2006 पासून मागच्या टर्ममध्ये बऱ्याच सोसायटींचं कॉन्क्रीटिंग, जीवनसागर असेल, तुमचे गणेश अपार्टमेंट असेल, तुमचे सह्याद्री असेल, गणेश ओमकार असेल, या सर्वकडे आणि या ठिकाणी सेक्टर 7च्या या सोसायटीला सुद्धा 10 लाख आमदारांनी निधी दिलेले आहेत. नाक्यावर तुमचे पथदिवे आहेत, जे हैमास आहेत, शिर्के कॉलनीत असेल, सेक्टर 10 मध्ये असेल, सेक्टर 7, सगळ्या ठिकाणी हैमास आमदारांच्या निधी, त्याचबरोबर नगरसेवकांच्या निधीमधून आमच्या सेक्टर 9च्या गार्डनमध्ये कुसुमताईने दिले आहेत. त्याच्यानंतर दादानी या ठिकाणी दिलेले आहेत पाठीमागच्या गार्डनमध्ये. म्हणजे प्रत्येक नगरसेवकाने जिमची निधी असू द्या, त्याचबरोबर जे प्रत्येक सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे यांच्या निधीमधून सगळ्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर पानपोळी असेल, खेळाचं साहित्य असेल, असं कुठलंही ठिकाण नाही, कुठलं गार्डन नाही का त्या ठिकाणी या नगरसेवकांनी काम केलेलं नाही. या 3ही नगरसेवकांचा फायदा आदरणीय दशरथ म्हात्रे साहेबांना होणार. जरी नवीन असले तर त्यांची कार्याची तत्परता आणि कार्य करण्याची जी पद्धत आहे ती एकदम तरुणांना सुद्धा प्रोत्साहनदायक आहे. आणि आमदार साहेबांनी जे काम केलेलं आहे, आज अनेक सोसायटीमध्ये कॉन्क्रिटिंगचं काम मंजूर झालेलं आहे. जीवनसागर असेल, या ठिकाणी सेक्टर 7च्या काही सोसायटी आहेत. आणि आमदार साहेबांचं लक्ष या खांदा कॉलनीवर जास्तीत जास्त आहे. आणि गेली 2006 पासून एवढी निधी या खांदा कॉलनीला आमदार साहेबांनी दिली. आणि ते जे विकासाचे कामं या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेले आहेत, त्याचा फायदा या 4ही उमेदवारांना, हे 4ही उमेदवार बहुमताने, निश्चित मताने नाही तर बहुमताने विजयी होतील असा विश्वास या जनतेच्या या प्रचारामधून जो दिसतो ते या ठिकाणी दिसून येत आहे. 4ही उमेदवार हे सर्वांच्या पाठिंब्यातून सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेच्या असतील, आरपीआयचे असतील आणि राष्ट्रवादीचे सुद्धा सकाळी कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. या 4 पक्षाची युती असल्यामुळे समोरची युती आपल्याला माहिती आहे, 4 पक्षाच्या 4 निशाणे आहेत. कोणाची शिट्टी आहे ती शिट्टी लगेच वाजणार आहे, त्याच्याबरोबर मशाल आहे आणि हात आहे. 4 पक्षाच्या 4 निशाणे, आमची एकच निशाणे आहे, कमल. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की आपली निशाणी